आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी असतात ज्यांना आपण अगदी सामान्य समजतो, पण त्यांच्यात ना काहीतरी असामान्य, काहीतरी खास दडलेलं असतं. आज आपण अशाच एका भाजीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या ताटातला एक ओळखीचा चेहरा आहे, पण तिची खरी ओळख आपल्याला नाही. चला तर मग मुळ्याची ही अनोखी कहाणी जाणून घेऊया. कधी विचार केलाय की जी भाजी आपण कोशिंबीर किंवा पराठ्यात इतक्या सहजपणे वापरतो, ती खरंच आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते? हाच प्रश्न आपल्याला आजच्या माहितीच्या अगदी मुळापर्यंत घेऊन जाणार आहे. चला तर मग सुरुवात करूया मुळ्याच्या ओळखीपासून. आपण ज्याला रोज पाहतो त्या मुळ्याचे काही असे पैलू आहेत जे कदाचित आपल्याला आज पहिल्यांदाच कळतील. तर मुळा नक्की आहे तरी काय? बरं, शास्त्रीय भाषेत याचं नाव आहे रेफॅनस सटायवस. पण आपल्यासाठी ही एक सोपी मुळभाजी आहे. म्हणजे जमिनीखाली वाढणारी एक चविष्ट भाजी. ही झाली त्याची एकदम पुस्तकी ओळख. आपल्या डोळ्यासमोर मुळ्याचं चित्र कसं येतं? पांढरा आणि लांबट, बरोबर ना? पण तुम्हाला माहितीये का, जगात मुळा लाल, काळा, अगदी गोल आकारातही मिळतो. तरीही आपल्या भारतात मात्र हा पांढरा मुळाच जास्त प्रसिद्ध आहे आणि तोच आपल्या ताटात जास्त दिसतो. आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे. मुळा ही फक्त एक भाजी नाहीये, तो तर आरोग्याचा खजिना आहे. चला, या साध्या दिसणाऱ्या भाजीचे छुपे आरोग्यदायी फायदे पाहूया, जे ऐकून तुम्ही नक्कीच चकित व्हाल. मुळ्याची खरी ताकद आहे त्याच्यातील पोषक तत्वांमध्ये. ह्यात भरपूर फायबर आहे, जे पचनासाठी उत्तम आहे, आणि व्हिटॅमिन सी, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. इतकंच नाही, तर पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारखे महत्त्वाचे घटकही आहेत. म्हणूनच हा एक छोटासा सुपरफूडच आहे. मुळ्याचा सगळ्यात मोठा गुणधर्म म्हणजे तो आपल्या पचनसंस्थेचा एक चांगला मित्र आहे. त्यात असलेलं फायबर आपलं पोट साफ ठेवायला आणि अन्न सहज पचवायला खूप मदत करतं. आणि याचा थेट परिणाम काय होतो? तर बद्धकोष्ठतेसारख्या त्रासांपासून सुटका मिळते. म्हणजे बघा, पचन सुधारलं की पोटाचे अनेक त्रास आपोआप कमी होतात. पण थांबा, फायदे इथेच थांबत नाहीत. मुळा आपलं लिव्हर स्वच्छ ठेवण्यापासून ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यापर्यंत मदत करतो, ज्यामुळे मधुमेहींसाठी तो खूप फायदेशीर ठरतो. एवढंच नाही, तर कमी कॅलरीजमुळे वजन नियंत्रणात ठेवायला आणि किडनीच्या आरोग्यासाठीही तो उपयुक्त आहे. खरंच एक भाजी, पण गुणधर्म अनेक. मुळा का खावा हे तर आता आपल्याला कळलं, पण तो कसा खावा? चला, पुढच्या भागात पाहूया की स्वयंपाकघरापासून ते आयुर्वेदापर्यंत मुळ्याचा वापर कसा केला जातो. हा एक एकदम सोप्पा घरगुती उपाय आहे बरं का. जर खोकला किंवा सर्दी झाली असेल तर मुळ्याच्या रसात थोडंसं मध घालून घेतल्यास खूप आराम मिळतो. हा एक पारंपरिक आणि प्रभावी उपाय आहे. आणि जेवणाची गोष्ट केली तर अरे वाह, मुळ्याचे कितीतरी उपयोग आहेत. कोशिंबिरीतला तो कुरकुरीतपणा असो, गरमागरम पराठ्यातली चव असो, किंवा सांभार आणि भाजीमधला त्याचा स्वाद, मुळा कोणत्याही रूपात छानच लागतो. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आपण अनेकदा मुळ्याची पानं फेकून देतो, पण ती पानं सुद्धा खूप पौष्टिक असतात आणि त्यांची इतकी चविष्ट भाजी बनते ना, त्यामुळे पुढच्या वेळी पानं फेकू नका. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही मुळ्याला एक विशेष स्थान आहे. तो कफनाशक आणि वातशामक मानला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर तो शरीरातील ऊर्जा आणि द्रव्यांचं संतुलन राखायला मदत करतो. चला, आता या माहितीच्या शेवटच्या टप्प्यात काही व्यावहारिक गोष्टी पाहूया. म्हणजे मुळा खरेदी करताना, साठवताना आणि खाताना कोणती काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया. ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. मुळ्याचं पीक घ्यायला जास्त वेळ लागत नाही. फक्त 25 ते 35 दिवसात, म्हणजे साधारण एका महिन्यात पीक तयार होतं. किती जलद नाही का? या 2 गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे मुळा जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे त्याला ताजं असतानाच वापरा आणि थंड जागी ठेवा. आणि दुसरं म्हणजे शक्यतो रात्री मुळा खाणं टाळावं, आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅसची समस्या होऊ शकते. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? मुळा ही एक स्वस्थ, पौष्टिक आणि बाजारात अगदी सहज मिळणारी आरोग्यदायी भाजी आहे. आपल्या रोजच्या आहारात तिचा समावेश करणं आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. आणि जाता जाता एक विचार, मुळ्याप्रमाणेच आपल्या रोजच्या जेवणात असे आणखी कितीतरी पदार्थ असतील नाही का, जे दिसायला सामान्य वाटतात, पण त्यांच्यात आरोग्याचे अनेक छुपे गुणधर्म दडलेले असतील. यावर नक्की विचार करा.